लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी, शहाजापूर, सुरेगाव शिवारात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक मोठमोठे झाडे उन्मळून पडले असून एका घराचे नुकसान झाले आहे, तर कांद्यांचे शेडही वाऱ्याने पडले आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज मंगळवार दिनांक 11 जून रोजी दुपारच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून सदर वादळी पावसामुळे तालुक्यातील कोळगाव थडी येथे पिंपळाचे झाड घरावर कोसळून दगू निंबाळकर व भागवत निंबाळकर यांच्या घराचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तसेच सुरेगाव शिवारातील दिनेश बोरा यांचे लाकडी कांद्यांचे शेड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर शहाजापूर शिवारातही अनेक ठिकाणी उन्मळून पडले असल्याची माहिती समोर येत असून कैवल्य जोशी महाराज यांच्या घरानजीक असलेले महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। सुदैवाने ते वृक्ष रस्त्यावर कोसळले तेव्हा कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नव्हते। त्याचबरोबर प्रमोद दळवी यांच्या द्राक्ष बागांचे अँगल उखडल्याने त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र वादळ वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडत असल्याने तसेच विजा पडत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे। शहाजापूर येथे खूप वादळी वारं झालं, त्यामुळे गावात 6-7 झाडं पडलेली आहे आणि पाऊसही खूप झाला, गारा झाल्या। थोडं चालू चालूच केलं नाही। आता हे काय सगळा खेळायचा, आता तो सगळा खेळ उपस काय हो? शाळा तुटलं नाही ना खरं, तेच म्हणतोय मी, फक्त खोल्याची बाजूने तुला लागला आता तुटू का नाही असं गोष्टी